हे मक्याचे दाणे, या मक्याच्या दाण्यापासून आज मी तुम्हाला धिरडं कसं बनवायचं नाश्त्यासाठी एकदम पटकन ते दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आता हे मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे मका मी बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला. हे बघा, बारीक पेस्ट करून घ्यायची. आता काय करायचं, 1 चमचा रवा, 1 चमचा तांदळाचं पीठ, 1 चमचा डाळीचं पीठ, हे पुन्हा एक मिक्सरला मी फिरवून घेते म्हणजे पटकन मिक्स होईल. आता हे घट्ट आहे म्हणून मी 1-2 चमचे दही घालते त्याच्यामध्ये. दही नसेल तुम्ही पाणी घातलं तरी चालेल. एक मोठा बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये हे वाटलेलं सगळं मिश्रण आपण काढून घेऊया. घट्ट आहे, थोडं पाणी घालूया. आता ह्याच्यामध्ये आपण आणखीन पौष्टिकपणा येण्यासाठी भाज्या घालूया. कांदा, गाजर, कोथिंबीर घालूया भरपूर, जिरं, तीळ, हळद, थोडंसं लाल तिखट आणि हिरवी मिरची. हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे. आलं, लसूण, मिरची, ही मिरची. तिखट आपल्या आवडीप्रमाणे करायचं आणि हे सगळं मिश्रण एक करायचं. एवढं घट्ट ठेवायचं, जसं आपल्याला धिरडं करण्या इतपत घट्ट ठेवायचं. मीठ घालूया, चवीप्रमाणे मीठ. तुम्ही आणखीन दुसऱ्या पण भाज्या ॲड करू शकता, जसं की टोमॅटो किंवा कोबी बारीक चिरलेला, बीट खिसून घालायचा. हे आपलं बॅटर तयार आहे. आता आपण झाकण ठेवूया आणि रवा घातला आहे ना थोडासा, त्यामुळे भिजण्यासाठी थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया. तवा गरम झालेला आहे. आता आपण घावण करायला, घावण किंवा धिरडं काही नाव देऊ शकता तुम्ही. धिरडं करायला सुरुवात करूया. पीठ आपलं भिजलेलं आहे चांगलं. थोडंसं तेल घालून घेऊया आणि आपण हे पीठ बनवलं आहे ते 2 चमचे घालूया आणि असं पसरवायचं. एकदम सोपं करायला आहे आणि पौष्टिक एकदम नाश्ता आहे. मक्याचा असल्यामुळे सगळी पीठ मिक्स झालेले आहेत. हे मुलांच्या डब्याला पण तुम्ही सकाळी सकाळी देऊ शकता. हलक्या हाताने असं पसरून घ्यायचं. झाकण ठेवूया. तेल घालूया थोडंसं. तुम्ही की तूप, बटर काय आवडत असेल तर ते घातलं तरी चालेल. हे बघा, सहज सहज हे निघतं. हे बघ, जास्त मेहनत करावी लागत नाही. खायलाही खूप छान लागतं. आपण भाज्या पण वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे खायलाही खूप छान लागतं. अगदी मऊ लुसलुशीत अशी धिरडी तयार होतात. मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं. तेल पण जास्त लागत नाही. आता आपण पलटी करून घेऊ, दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया. हे बघा कसं एकसारखं व्यवस्थित भाजलेलं आहे. आपण काढून घेऊया. आता मी दुसरं पण एक घालते. आता मक्याचा सीझन आहे. मका बाजारात मिळतोच, तरी पण तुम्ही हे नेहमी नाश्त्याला पण करू शकता. सॉस किंवा चटणी, किंवा सॉस चटणी नसलं तरी हे कोरडं सुद्धा खूप छान लागतं. हे दुसरं पण झालेलं आहे आणि हे जाळीवर काढून घ्यायचं. हे गरम गरम आहे ना, दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचं. की मस्त कलर आलेला आहे. सगळी घावण आता अशीच करून घेते. हे बघा 3-4 करून झालेले. उरलेली पण अशीच करून घेते.